जी-एस-टी 2026च्या नवीन नियमाप्रमाणे हे एक जी-एस-टी पोर्टल बनवलेलं आहे विद्यार्थ्यांच्या सरावासाठी. टॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी उदाहरण सोडवल्यानंतर टॅलीचा उपयोग करून आपण जी-एस-टी रिटर्न कसे फाईल करू शकतो याचं पूर्ण ट्रेनिंग इथं दिलेलं आहे. तुम्हाला जी-एस-टी रजिस्ट्रेशनपासून सुरुवात करता येईल. जी-एस-टी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला टेम्पररी रेफरन्स नंबर मिळेल. टेम्पररी रेफरन्स नंबर टाकल्यानंतर तुम्ही लॉग इन करू शकाल. 12 पेजेसचा एक फॉर्म असतो तो तुम्ही भरू शकाल. लॉग इन करण्यासाठी तुमच्याकडं GSTIN असेल, GST नंबरद्वारे तुम्हाला लॉग इन करता येईल. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला व्यवसायाचं नाव दिसेल, तुम्ही लॉग इन किती तारखेला केलेलं आहे ते दिसेल, GST नंबर दिसेल आणि तुम्हाला GST रिटर्न डॅशबोर्डवर जाण्यासाठी संधी असेल इथून किंवा इथून. आपण GST डॅशबोर्डला गेल्यानंतर तो तुम्हाला सांगेल की कोणकोणते रिटर्न तुमचे फाईल करून झालेले आहेत, कोणकोणते राहिलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण रेकॉर्ड ठेवता येणार आहे. मी एखादं वर्ष निवडल्यानंतर इथं तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल. या ठिकाणी तुम्हाला GSTR1, GSTR2A, GSTR3B तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे करता येणार आहे. जर तुम्ही सर्व एंट्रीज टॅली प्राईममध्ये करताय, आपल्याला टॅली प्राईम एज्युकेशनल मोड चालणार आहे, तर टॅली प्राईममध्ये एंट्रीज केल्यानंतर व्हाउचर एंट्रीज केल्यानंतर तेथून जो GSTR1 आणि तेथून जो GSTR3B जनरेट होणार आहे तो रिपोर्ट तुम्ही डायरेक्टली इथं ऑफलाईन मोडवरती इम्पोर्ट करू शकता. तो सगळा डेटा तुम्हाला ह्या पोर्टलवरती जसाच्या तसा आणता येणार आहे. त्यामुळे इथे तुम्हाला ऑनलाईन एंट्री करायची गरज पडणार नाही. दुसरं ऑप्शन असं आहे की तुम्हाला पाहिजे असेल तर 1 बाय 1 ऑनलाईन सुद्धा एंट्री करता येतील. तर दोन्ही ऑप्शन्स इथं आता अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत. सेम GSTR3B साठी सुद्धा केलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट ॲक्च्युअली किती आहे हे फाइंड आउट करता येणार आहे. ऑलरेडी जर तुम्ही रिटर्न फाईल केला असेल तर तो सांगेल की फाईल ऑलरेडी रिटर्न आणि तुम्हाला इथे चेक करता येऊ शकेल की किती तुमचा टॅक्स आहे, इनपुट टॅक्स किती आहे. तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज ॲटोमॅटिकली आलेल्या असणार आहेत आपण डेटा अपलोड केलेला असल्यामुळं. आणि एवढंच नाही तर जुना जो आपला इनपुट टॅक्स क्रेडिट आहे तो अजून आपल्याला ऑफसेट करता आला नसेल, पेंडिंग असेल, तर तो किती करायचा आहे, किती बाकी आहे ते इथं दिसेल. प्लस तुम्ही किती कॅश लेजर क्रिएट करून ठेवलेलं आहे, GST पोर्टलला किती कॅश टाकलेली आहे अगेन्स्ट सेंट्रल टॅक्स आणि स्टेट म्हणून याबद्दल IGSTसाठी किती कॅश लेजर तुम्ही अवेलेबल करून ठेवलेला आहे आणि तुम्ही SGSTसाठी किती कॅश लेजर अवेलेबल करून ठेवलेलं आहे. तर त्या व्हॅल्यू दिसतील आणि जर जास्त कॅश असेल तर त्याच्यातून डायरेक्टली टॅक्स पेड करता येईल. कमी असेल तर तुम्हाला कॅश ॲड करण्यासाठी चलन क्रिएट करण्याची सुविधा दिलेली आहे. अगदी गव्हर्नमेंटच्या पोर्टलप्रमाणे A to Z या गोष्टी होणार आहेत. एंडला तुम्हाला तुमच्या सेंटरवरनं सेंटरच्या मेलवरून विद्यार्थ्यांच्या मेलवरती OTP जाईल आणि मेसेजसुद्धा जाईल की तुम्ही कोणकोणते रिटर्न फाईल केलेले आहेत आणि कोणकोणते बाकी आहेत. थोडक्यात काय तर टॅलीमध्ये व्हाउचर एंट्रीज केल्यानंतर त्याचा रिपोर्टचा उपयोग करून तुम्हाला GSTR कसं फायनल करायचं आहे हे सगळं तुम्हाला इथं प्रॅक्टिस करता येणार आहे. प्लस तुम्हाला GST रजिस्ट्रेशनच नाही तर GSTR1, GSTR3B, GSTR9 आणि E-वे बिल सुद्धा प्रॅक्टिकली करता येणार आहे. आणि एखादी स्टेप समजत नसेल तर कसं करायचं आहे यासाठी इथं ट्युटोरियल उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यावरती क्लिक केलं की त्याचे व्हिडिओ प्ले होतील आणि त्याच्या स्टेप पाहता येतील. तिथल्या तिथंच विद्यार्थ्याला पाहता येईल. एकदा लॉग इन केलं की परत एकदा लॉग इन करायची गरज पडणार नाही. एकाच लॉग इनमध्ये त्यांना ट्युटोरियल पाहता येईल, GST रजिस्ट्रेशन करता येईल, रजिस्ट्रेशन केलं असेल तर डॅशबोर्डला जाता येईल, डॅशबोर्डला गेला असेल तर अगदी रिटर्न फाईल करून फायनल व्हेरिफिकेशन होऊन तुम्हाला मेसेज येईपर्यंत सर्व काही अगदी रिअल GST पोर्टलप्रमाणे असणार आहे. प्लस सेंटरचं वरती ब्रँडिंग असणार आहे, तुमच्या सेंटरच्या नावावरती असणार आहे. इथं सेंटरचं नाव आपण टेस्ट दिलेलं होतं टेस्टिंगसाठी म्हणून टेस्ट दिसतं आहे. अदरवाईज तुमच्या सेंटरचं नाव असेल, तुमच्या विद्यार्थ्याचं नाव असेल. अशा पद्धतीने हे सॉफ्टवेअर तुमच्या उपयोगाचं आहे.